सुन, मेरा मोबाइल देखो कहाँ उड़ के जाता है। अरे मोबाईल गेला, मोबाईल गेला, मोबाईल मोबाईल गेला उठून राहील. ठीक बघा मोबाईल. खालचं ड्रायव्हरला काही दिसत नाही खालचं गिरी मधलं, तर त्यासाठी हा डिस्प्ले आणि तिथं एक कॅमेरा आहे, सीसीटीव्ही कॅमेरा. ते फुटेज ह्यात मध्ये दिसते. हा ओके ओके. डिस्प्ले मध्ये आणि ड्रायव्हरला कळतं खाली बकेट भरलं की नाही, आणि जेणेकरून तू 50 60 70 फोटो व्हिडिओ काढू शकतो. तुम्हाला दाखवतो खाल्ल नजारा कसा दिसतो आतमध्ये पॉकिंग मध्ये. इथं पाहू शकतो आपण. तर अशा प्रकारे मशीन चालवावं लागतं. हे बघा. नमस्कार मंडळी, मी गणेश बांधवते. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या आणखीन एका लाडक्या व्हिडिओ मध्ये, आपल्या लाडक्या चॅनल वरती. तर आज आपण आलो आहे 40 फुटी खाली भरायला. 40 फुटी आपल्या पाठीमागं कॉम्प्लेट आहे. तर आज आपण भरणार आहोत. तर पाठीमागं कॉम्प्लेट आपण तर आज आपण भरणार आहे 40 फुटी खाली. तर चला आपण जाऊया आणि बघूया. आता चला ब्लास्टिंग चालूया. तर चला बघूया ब्लास्टिंग कशी होत आहे. आवाज येत नसेल तर दोन्ही मशीनचा आवाज खूप खतरनाक येत आहे. खाली ब्लास्टिंग करायचं चालू आहे. मार सगळ्या संपलाय. अशा प्रकारे होत आहे ब्लास्टिंग. तर तुम्हाला तर मित्रांनो, आता दुपारचे वाजले आहेत 12 आणि आपल्याला आता करायचं जेवण. तर इथं आहेत मशीनचे ऑपरेटर. आता आपण जेवण करूया. अभी ब्लॉग बन रहा है, ये जो है ना इसका तो ब्लॉग बनेगा और यूट्यूब पे जाएगा, ब्लॉग बनाएंगे. अपना यूट्यूब चैनल है ना. तो भैया अभी नहा धो क्या है, भैया ने कल नहाया नहीं था. इधर पानी का बहुत झंझट है भाई, तो उधर नीचे गए थे नहाने के लिए, उधर से आए अभी. और अभी कपड़े सुखाए और अभी चलो खाना खाते. और हमारा शिवा भाई भी आ गया, तो चलो सब मिलकर खाना खाएंगे. एंड उसके बाद से मशीन स्टार्ट करेंगे. अभी प्लास्टिक अभी भी चालू है, फिर भी खाना खाते हैं. बाकी से बनार काटे थे और एक काका है. तो काका काका क्या चल रहा है आपका. चल रहा है तो बड़े खाना वाना तो हो गया. आप किसी इस तरह का ये मोबाइल रिकॉर्डिंग करता है, तो इसका कैमरा मुझे अच्छा लगा. तो ये जो मोबाइल है ना, अभी मैं इसको नहीं दूंगा. इस बंदे का मोबाइल तर ब्लास्टिंग आता करायची. आणि आपण पाहू शकता ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर बंद झालेले आहेत. म्हणजे ब्लास्टिंग बंद केली, आता फक्त बार उडवायचा आहे. आता लेबर फक्त वर येऊ दे, एकदा बार उडवूया. काका बसलाय तिथं, गिरीला पाणी आज लागलंय. खोल कुठाय चालू होती बघा मस्त मध्ये. इथं अशा प्रकारे वायर जोडलेली आणि इथं लावलाय मोबाईल आपला. जेव्हा बार होईल इथं, तेव्हा ह्यात मध्ये सगळं कॅप्चर होईल. त्यामुळे इथं लावलाय मोबाईल, पाहू शकता सगळं. आणि माणसं सगळी हसते इकडे ना आपली यंत्रणा बघून. बघू बार झाल्यावर त्या कॅमेरा. आता मशीन साईडला काय चालू या पाहू शकता. आणि आपला मोबाईल तिकडे लावलाय, ते आपण बघूया बार उडताना कसं काय माल साईडला आपला बघायचा आहे. तर आपले ऑपरेटर भाऊ पाहू शकता कशा प्रकारे मशीन चालवतात. आपण पण थोड्या मशीन चालवूया. तर त्यांनी तर टायमिंग मिळते. आपण काय करूया, ब्लास्टिंग जी बॅटरीवाले मालक आहेत ते इकडे आतमध्ये गेलते, पण करतोय केळीच्या बनामध्ये. आणि आपला मोबाईल तिकडे पाठीमाग लावलाय आपण हेरीकडे. तर चला आता आपण जाऊया आणि पाहूया वायर कुठे गेली. ही वायर इथं, ही वायर अशी तिकडे नेली. अरे मला स्टँड का आहे, हा पहिला काय आहे. तर आता वायरवाले काय तर मोबाईलला फक्त काय होणे,
नाहीतर वाटत लागते आपली मोबाईलला जर काय झालं तर. वायरवाले काका कुठे गेलं वायर. माझा मोबाईल फक्त उडून जाऊ नये झालंच. वायर कुठं आहे वायर ही चांगली हा वायर आहे बंदा का आहे हा का हे बघा इथं वायर आहे आणि ह्या वायरीतून करंट देणार आणि बार तिकडे उडणार खूप मोठा भयानक बार होणार तुम्हाला पुढे सिनेमॅटिक शॉट दाखवतो मी तर बॅटरीवाला माणूस कुठे गेलाय ते 2 मिनिटात बघूया आपण आले बॅटरीवाले माणूस तबा तर उडवूया बार बघू कसा काय उडतो या ह्याला किती करंट द्यायला लागतो किती हानी लहान लागते तर ह्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेऊया हमारे शिवा भाई के मोबाइल से भी हम वीडियो निकाल रहा है शिवा भाई एक बार हाय बोलो हाय यस बैटरी घेऊन घेऊन माणसं पोहून इकडे यायला लागली माघारी एक दोन मेरा मोबाइल देखो कहाँ उड़ के जाता है मोबाइल है क्या देखो तो मोबाइल उड़ गया संपला इसे मोबाइल गेला उडून माझा मोबाइल गेला रे उडून मोबाइल गेला मोबाइल गेला मोबाइल मोबाइल गेला उडून रे हाय हाय पडलाय वाटतं हाय हाय इथं हाय वाटतं हाय पडलाय मोबाइल हा मोबाइल आहे इथं शिट शिट ती बघा मोबाइल हा शूटिंग चालू या शिट ही बघा मोबाइल हा शूटिंग चालू या 11 मिनिटं शूटिंग झाली काय खतरनाक माल निघलाय चालय भरायला आपला मोबाईल वाचला ही लय मोठी गोष्ट आहे ती पण आम्ही भरायला लावू आणि राहिलेलं बोलणं परत नंतर करूया त्याला आधी गाडी आणून भरायला लावू आपण मोबाईल वाचला तुला खतरनाक माल दिलेला पाहू शकता पाहू शकता असं चालतंय मशीन देखो यहाँ पे हमारे ऑपरेटर साहब आपका नाम क्या अभय कुमार नाम है इनका ये मशीन चलाते हैं ये बड़ा वाला खतरनाक है देखो कितना लंबा है 40 फीट 50 फीट है ना तो ये सोच रहे हैं थोड़ा लंबा दिख रहा है ये क्या बात है बहुत जोर से मत डालना यार माल तो नीचे का पड़ा है ना मेरे नीचे माल चलते तो माल रहेगा तो ऊपर से गिरा सकते हैं एक माल रहता आता टाइम झालेला आहे 4 वाजले आहे आणि दुसरी क्वालिटी सकाळचं काय चालू आहे पाठीमागे पाहू शकता आपण चालू आहे पण इथं झालं आहे पाहू शकता आपण इथं कॅमेरा आहे CCTV कॅमेरा आणि इथं वायरिंग नीट करायला चालू आहे ॲक्च्युली कसं असतंय 40 फुटी प्रॉब्लेमची खासियत आहे तुम्हाला सांगतो मी ही इथं पाहू शकता आपण इथं जो डिस्प्ले आहे 40 ते 50 फूट खोली फिरण्याची म्हणलं खालचं काही दिसत नाही
ड्रायव्हरला कसं आहे खालचं काही दिसत नाही 40 फुट म्हणजे 20 फुटापासून खालचं ड्रायव्हरला काही दिसत नाही खालचं विहिरीमधलं. तर त्यासाठी हा डिस्प्ले आणि तिथं एक कॅमेरा आहे सीसीटीव्ही कॅमेरा. ती फुटेज ह्यात मध्ये दिसते या डिस्प्ले मध्ये आणि ड्रायव्हरला कळतं खाली बकेट भरलं की नाही आणि जेणेकरून तो 50, 60, 70 फूट विहीर काढू शकतो. तर त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आपल्याला दुसरे म्हणजे 200 लागतं बसवायला आपल्याला. चालू सीसीटीव्ही कॅमेरा पाहू शकता. पाहू शकता आपण आता. ओके ओके पाहू शकता अशा प्रकारे. तर असं आपण 70, 60, 70 फुटावरचं बरोबर काढू शकतो माल खाली. अशा प्रकारे दिसत असते. ओके गुड ब्रो. होऊ शकता तर ते 90 तरी काम चालू आहे आपलं. अशा प्रकारे माल येत आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून आतमध्ये बघत आहेत ऑपरेटर साहेब आणि असे पाहू शकता. एक दात तुटलाय दादा. मी तुम्हाला दाखवतो खाल्ल नजारा कसा दिसतो आतमध्ये पॉकिंग मध्ये. इथं पाहू शकता आपण. तर अशा प्रकारे मशीन चालवावं लागतं. हे बघा टिपर बघा. तर खूप जजमेंट लागतंय चालवायला. कॅमेऱ्यात बघून 40 फूट पॉकलेंड चालवावं लागतंय. बापरे गाडी पूर्णपणे झुकते. इकडल्या साईडला खूप मोठी तारी पडलेली आहे त्यामुळे गाडी आपली भरलेली एकीकडे साईड लेफ्ट साईडला खूप जास्त झुकत आहे. त्यामुळे गाडी एकदम पहिल्या गिअरमध्ये दमानं गाडी घ्यायला लागते आपल्याला. दुसरा गिअर टाकून जमत नाही. पहिल्या गिअरमध्ये गाडी चालते आपली. रात्रीच्या 9 वाजले आहेत आता. गिअर बदलून दुसऱ्या गिअरवर टाकली आहे गाडी आता.